एस.बी. मुजुमदार सरांच्या आप्तस्वकीयांचं, विद्यार्थ्यांचं, कुटुंबियांचं मी योगेश देशपांडे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये. मान्यवरांचं मंचावर आगमन झालंय, आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. पद्मभूषण डॉक्टर श्री श्याम मुजुमदार सरांच्या 90वीच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये आज आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्व मान्यवरांचं आगमन या मंचावर झालेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे महामहिम राज्यपाल श्री C.P. राधाकृष्णन यांचं मंचावर आगमन झालं आहे. मी सर्व मान्यवरांना आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं करूया. तर सर्वांनी, उपस्थित असणाऱ्या सर्वांनी उभं राहायचं आहे आणि आपण राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. फिरतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तगाठी तू महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. भारत माता की धन्यवाद. आजच्या या विशेष अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांचं आणि तुम्हा सर्व पुणेकरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं आणि त्यांच्या संकल्पनेतून हा साकार होतो आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे अतिशय लोकप्रिय, लाडके आणि अत्यंत जिव्हाळ्याचं नातं ज्यांनी आत्तापर्यंत गेल्या 90 वर्षामध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये निर्माण केलं आहे, त्या पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदार सरांच्या 90 निमित्तचा खरं तर हा अभिष्टचिंतन सोहळा आज आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं ज्ञानपर्व या नावाची एक विशेष पुरवणी प्रकाशित होणार आहे. त्याचा आज प्रकाशन समारंभ देखील आहे आणि ती विशेष पुरवणी जी आहे ती तुम्हाला उद्या सकाळच्या अंकामध्ये वाचायला मिळणार आहे. मला वाटतं आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं चीफ ऑपरेटिंग एडिटर सकाळचे
श्री सम्राट फडणीस यांना मी विनंती करेन की त्यांनी एकदा स्वागतपर मनोगत तुमच्यासमोर मांडावं. Thank you, Yogesh. First of all, I apologize to Honorable Governor that please allow me to speak in Marathi. कारण सकाळनं आणि पुणेकरांनी घेतलेला हा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला असं वाटतं मी मराठीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकेन. मी सगळ्यात आधी सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं उपस्थित प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन, सन्माननीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमचे कोल्हापूरचे खासदार यांचं मी सकाळ परिवाराच्या वतीनं आणि सिम्बॉयसिस परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. आजच्या कृतज्ञता सोहळ्याची संकल्पना ज्यांची आहे ते आमचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार सर, ज्यांना आम्ही AP सर म्हणतो, आणि ज्यांच्याबद्दल पुणेकरांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथं एकत्र जमलो आहोत, ते डॉक्टर श्याम मुजुमदार सर, सौभाग्यवती मुजुमदार सर आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी नारनवरे सर यांचंही मी मनापासून सकाळ आणि सिम्बॉयसिस परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर ही सगळी मंडळी एकत्र असणं हे व्यासपीठ आहे असं मला कायम वाटतं. व्यासपीठ हा शब्द मी खूप जपून वापरलेला आहे. व्यासपीठाचा अर्थ असा आहे की ज्ञानसंपन्न, प्रतिभासंपन्न, वैचारिकता, निष्पक्षता, लोकशिक्षणाचा ध्यास, सत्यप्रियता आणि समाजहिताची दृष्टी हे 7 गुण ज्याच्यामध्ये आहेत, असे महर्षी व्यास जिथं बसून विचार साधना करायचे ते व्यासपीठ, आणि अशा 7 गुणांनी युक्त असलेले या स्टेजवरचे सगळे मान्यवर आहेत. त्यामुळे एरवी आपण ज्याला मंच किंवा स्टेज म्हणतो, डायस म्हणतो, मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त शब्द व्यासपीठ असा आहे. महर्षी व्यासांच्या गुणांची ज्यांनी अखंड साधना केली असे शांब मुजुमदार सर इथं आहेत. मी सुरुवातीला पुणेकरांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलो असल्याचा शब्द वापरला. त्याच्यामागे एक विशेष भाव आहे. पुण्यामागं गुणपारखता आहे. इथं मी माझा असं चॅनल चालत नाही. तुम्ही समाजासाठी काय करता त्यावर तुमचं मूल्यमापन केलं जातं आणि ही या शहराची परंपरा आहे. मी ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो ती सकाळ संस्था 93 वर्षे वयाची आहे. सिम्बॉयसिस संस्थेची स्थापना, विचारांची स्थापना 1969ची आहे. समाजासाठी तुमचं योगदान असेल तर पुणेकर व्यक्तींचा सन्मान करतात, व्यक्तींना संस्थांचं स्वरूप देतात आणि संस्थांना अभूतपूर्व बळ देतात. सकाळ हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण डॉक्टर मुजुमदार सर, ज्यांना सहजपणानं सिम्बॉयसिसचे मुजुमदार असं देशभरात कुठेही ओळखलं जातं. व्यक्ती आणि संस्थेची इतकी एकरूपता खूप कमी ठिकाणी पाहायला मिळेल आणि हे या शहराचं वैशिष्ट्य आहे. माध्यमांबद्दल खरं तर बरं बोलण्याचा आजचा काळ नाही. माध्यमकर्मी, माध्यमांचं व्यवस्थापन याबद्दल शंकेनं पाहिलं जातं भारतभर, देशभर आणि जगाच्या अनेक ठिकाणी. अशा काळात सकाळ म्हणून आम्ही वेगळं काय काम करतो याचं उदाहरण म्हणजे आजचा कृतज्ञता सोहळा आहे, आजचा सन्मान सोहळा आहे असं मला वाटतं. अभिजित पवार सर इथं आहेत म्हणून फक्त नव्हे, पण जे सकारात्मक आहे, जे विधायक आहे ते घेऊन तुम्ही समाजासमोर जा आणि ते आग्रहानं मांडा असं सांगणारी माध्यमं आज खूप कमी आहेत. मी अभिमानानं सांगू शकतो की अभिजित सरांनी आजचा सकाळ या सकारात्मकतेच्या विधायकतेच्या पाठीशी उभा केला. सज्जनांचं व्यासपीठ उभं करण्यासाठी सकाळ ठामपणानं चालतो आहे. सकाळ समूहातला प्रत्येक घटक या विचारानं चालतो आहे आणि समाजही त्याला आता सहर्ष प्रतिसाद देतो आहे. सकाळ परिवार आज 12.5 कोटी वाचक, प्रेक्षक, डिजिटल युजर्सपर्यंत पोचतो आहे आणि हा सकारात्मक विचार सतत जागा ठेवतो आहे. आजचा सोहळा याच विचारांचा, याच भूमिकेचा एक भाग आहे. मुजुमदार सरांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सकाळ परिवारानं राज्यातल्या लाखो वाचकांसाठी ज्ञानपर्व नावानं गौरव विशेषांक प्रकाशित केलेला आहे, ज्याची एक कॉपी आपल्याला आज मिळेल आणि उद्या महाराष्ट्रातल्या लाखो वाचकांपर्यंत हा अंक पोचेल. मुजुमदार सरांच्या कर्तृत्वाला पर्व हाच शब्द योग्य आहे असं आमचं मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या हरळी गावात 31 जुलै 1935 रोजी मुजुमदार सरांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते. सामाजिक कार्याचा वसा मुजुमदार सरांना वडिलांकडून मिळाला आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजाराम कॉलेजमधून BSc झालेले मुजुमदार सर तेव्हाच्या पुणे विद्यापीठात वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी परीक्षेत पहिले आले, ज्याला गोल्ड मेडलिस्ट हा शब्द आता सरसकट वापरला जातो. पुढं PhD रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापकी आणि त्यानंतर 20 वर्ष फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक राहिलेले मुजुमदार सर आजही तितकेच विद्यार्थीप्रिय आहेत. सिम्बॉयसिसच्या संकल्पनेचा जन्म 1969चा हा विद्यार्थीप्रियतेतून झाला. सकाळमध्ये 2001मध्ये मुजुमदार सर लिहितात, आचार्य अत्रेंच्या दुपारचे फूल कवितेत दुपारी हे एका फुलझाडाचं नाव आहे. ऐन दुपारी फुलली ही छान दुपारी अशी कवितेची सुरुवातीची ओळ आहे.
दुपारी फुलाप्रमाणे ऐन दुपारी सिम्बॉयसिसची संकल्पना जन्माला आली असं मुजुमदार सर सकाळमधल्या लेखात लिहितात. सिम्बॉयसिसच्या जन्मकथेत मुजुमदार सर मॉरिशसच्या एका विद्यार्थ्याबद्दल नेहमी सांगतात. आपण जी आत्ता फिल्म बघितली त्या फिल्ममध्ये सुद्धा तो उल्लेख येतो. अनेकांना हे माहिती नसेल की 1969ला सरांच्या मनात सिम्बॉयसिस जन्माला ज्याच्यामुळं आलं तो सखाराम नावाचा विद्यार्थी सरांना 32 वर्षानंतर 2000 साली पुन्हा भेटला. त्यावेळी तो यशस्वी उद्योजक होता. सरांच्या गळ्यात पडून रडला की तुम्ही मला त्या काळामध्ये मदत केली आणि त्याच सखारामनं स्वतःच्या मुलीला सिम्बॉयसिसमध्येच प्रवेश घ्यायला लावला 2003 साली. विद्यार्थ्यांची स्वतःची वेदना समजून त्यावर मार्ग काढण्यासाठी सिम्बॉयसिससारखी संस्था स्थापन करण्याचं आणि विद्यार्थ्यांच्या एकामागोमाग एक पिढ्या तयार करणाऱ्या शिक्षकावर इतकं प्रेम करायचं असं उदाहरण आत्ता या क्षणी तरी महाराष्ट्रात आणि भारतात दुसरं सापडणार नाही. सरांच्या साठीनिमित्त 31 जुलै 1995ला सरांची नारळ तुला करण्यात आली होती. धान्य तुला सुद्धा त्या दिवशी केली गेली होती आणि 3 फूट उंचीचं मानपत्र त्यांना दिलं गेलं होतं. त्याआधीची 2-3 वर्ष सरांसाठी खडतर होती. ज्यांना सिम्बॉयसिसची वाटचाल माहिती आहे त्यांना 1992 ते 1995 या काळातला सिम्बॉयसिसमधला सरांचा संघर्ष माहिती आहे. पण याच काळामध्ये सरांचं कर्तृत्व अधिक लखलखीतपणानं समोर आलं. विद्यार्थी आणि शिक्षक मुजुमदार सरांच्या पाठीशी उभे राहिले. एखाद्या शिक्षण संस्थेच्या चालकांना आज जे स्वप्न वाटेल ते स्वप्न सरांनी 1995 साली विद्यार्थी आणि शिक्षकांचा पाठिंबा स्वतःच्या मागं उभा करून पूर्ण करून दाखवलं होतं. मला वाटतं हे स्वप्न हे त्यांच्या प्रामाणिकपणातून निर्माण झालं होतं. त्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष विद्यार्थी आणि शिक्षकांना ज्यावेळी पटली त्यावेळी ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि मला अगदी आनंदानं सांगावं असं वाटतं की हे प्रेम आजही सरांना सगळीकडे लाभतं आहे. व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांनी एकदा मुजुमदार सरांना प्रश्न विचारलेला की डॉक्टर तुमचा देवावर विश्वास आहे का? मुजुमदार सरांनी उत्तर दिलं होतं देवावर माझा नुसता विश्वासच नाही तर माझी देवावर श्रद्धा आहे. त्यावर लक्ष्मण पुन्हा त्यांना विचारतात की तुमचा परमेश्वरावर विश्वास आहे की नाही हा प्रश्न नाही, प्रश्न आहे तो परमेश्वराचा तुमच्यावर विश्वास आहे का? त्यावेळी मुजुमदार सरांनी दिलेलं उत्तर होतं की ह्या प्रतिप्रश्नाचा अर्थ मला आजही लागलेला नाही. पण सर आम्ही आजच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं सांगू इच्छितो की या प्रतिप्रश्नाचा अर्थ आम्हाला समजलेला आहे. तुम्ही वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना 5 दशकांपूर्वी या देशामध्ये प्रत्यक्षात अंमलात आणली. म्हणूनच परमेश्वराचा तुमच्यावर ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच परमेश्वर तुमच्याकडून अखंड ज्ञानयज्ञ करून घेतो आहे. हा ज्ञानयज्ञ शतायुषी हो ही प्रार्थना करून मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सम्राट सर. मला वाटतं सम्राट सरांनी सांगितलेल्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या व्यक्तिचित्रणामध्ये एक उल्लेख येऊन गेला तो म्हणजे कॉमन मॅन या शब्दाचा. आणि तुम्ही जेव्हा या आवारामध्ये प्रिमाईसमध्ये एंटर करता त्यावेळी तुम्ही जेव्हा कॉमन मॅनचा तो स्टॅच्यू पाहता अनेक वर्ष आम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न होता की इथे हा का स्टॅच्यू असेल किंवा प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक पालक वेगवेगळे अर्थ काढून त्यांच्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावत होते. पण त्याचा खरा अर्थ असा आहे जो खरं तर त्यांच्या कुटुंबियांकडनंच मला समजला होता की सरांनी कितीही प्रतिभा प्रसिद्धी किंवा एक मोठं नाव कमावलं असलं, पुरस्कार मिळवलेले असले, पद्मभूषणपर्यंतची त्यांची सगळीकडे कारकीर्द उल्लेखली गेलेली असेल तरीही कायम त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी ते म्हणतात की मला माझ्या शरीरयष्टीनुसार, माझ्या ज्ञानानुसार, माझ्या उंचीनुसार मला सामान्य माणूस म्हणून प्रभाव पाडायला आवडतं आणि तो मी पाडून दाखवतो आणि म्हणून मी कॉमन मॅन आहे. सो या कॉमन मॅनचा अर्थ आम्हाला त्यावेळी जरा जास्त उमगला असं आम्ही नेहमी म्हणतो. आजच्या कार्यक्रमात पुढे वळूया. मी AP ग्लोबालेचे अध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार सरांना विनंती करणार आहे की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं, प्रमुख उपस्थितांचं सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सन्मान आणि स्वागत करावं. मी विनंती करतो आजच्या प्रमुख पाहुण्यांना राज्यपाल महामहिम श्री CP राधाकृष्णन सर यांना श्री अभिजित पवार सरांनी पुष्पगुच्छ श्री गणेश मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करावा. I would like to request Shri Abhijit Pawar sir to felicitate Honorable Shri CP Radhakrishnan, Governor of Maharashtra, on the occasion of this unique and nicely crafted event by Sakar. यानंतर मी विनंती करतो की
डॉक्टर शांब मुजुमदार सरांना देखील श्री अभिजित पवार सरांनी त्यांचं स्वागत करावं, त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करावं. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती पद्मभूषण डॉक्टर शांब मुजुमदार सर यांचा सन्मान. यानंतर सकाळचे मल्टीमीडिया एडिटर अंकित काणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून आलेले खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना सुद्धा सन्मानित करावं. यानंतर सिम्बॉयसिस सोसायटीच्या संचालिका सौ संजीवनी मुजुमदार यांना सुद्धा अंकित काणे यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करावं अशी मी विनंती करतो. यानंतर मी श्री सम्राट फडणीस सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर प्रशांत नारनवरे वरिष्ठ सनदी अधिकारी यांना सुद्धा सन्मानित करावं. या सन्मान आणि स्वागतपर समारंभानंतर मी विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांच्या खरं तर अत्यंत प्रामाणिक विचारांमधून निर्माण झाली ते म्हणजे AP ग्लोबालेचे अध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार सरांना की त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचं मनोगत आपल्यासमोर व्यक्त करावं. अभिजित पवार सर. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय CP राधाकृष्णनजी, खासदार आणि कोल्हापूरचे दैवतच म्हणायला पाहिजे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजजी, ज्ञानमूर्ती आणि सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष, मी त्यांना प्रेमाने दादाच म्हणतो, पण आदरणीय परमपूज्य दादा डॉक्टर श्री मुजुमदारजी, सौ संजीवनीताई आई, डॉक्टर प्रशांत सचिव राज्यपालांचे आणि वसुधैव कुटुंबकम या कुटुंबाचे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मध्ये सुरुवातीला सकाळचे संपादक सम्राट फडणीस त्यांनी उल्लेख केला. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दादांचं, त्यांची कीर्ती, त्यांचं महात्म्य आणि सुरुवात कशी झाली. एका विद्यार्थ्याला ज्या वेदना झाल्या आणि त्याचा जो काय परिणाम झाला त्यांच्यावरती. पण मी विचार करत होतो की वेदना अनेकांना होतात समाजामध्ये. आपण दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक आपल्या डोळ्यापुढे प्रसंग असतात ज्याच्यामुळे वेदना होतात. पण मला आठवण झाली माऊलींची, की एका रेड्याला 4 फटके देणारा त्याचा त्रास जो त्यांना झाला, अंगावरती वण जसे उठले, तसंच दादांना फक्त वेदना नुसत्या बघितल्या का विद्यार्थ्याचं असं नाही, पण त्याचा त्रास त्यांना झाला. आणि जसं माऊलींनी एक समाजाला जो एक मार्ग दाखवला, एक आदर्श व्यक्ती, एक ते तर अवतारच होते, तसंच दादांनी ह्या आजच्या काळामध्ये हे माऊलीच आहेत आपले. कारण करुणा जी असते, नुसतं अरे बापरे ह्या बिचाराला त्रास होतोय, खूप वाईट वाटलं, इथपर्यंत ते थांबले नाहीत. आणि जेव्हा मी विचार करतो की एखाद्याला कोणीतरी एक सफरचंद खाली पडताना त्यानं तो बघतो आणि न्यूटन होतो. दादांना वेदना झालेल्या बघितल्यानंतर तर त्याच्या मनात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आली. तर काय अर्थ आहे याचा? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरिताना तू वसुधैव कुटुंबकम.
याच्यामध्ये माझ्यासाठी सर्वात जो महत्त्वाचा शब्द म्हणजे हा उदारचरिताना. की अशा ही वसुदैव कुटुंबकम ही एक मनाची अवस्था आहे. मला नाही वाटत हे सगळ्यांना ही संकल्पना पचण्यासारखी आहे. कारण भावोपनिषदमध्ये थोडं त्याचा अभ्यास केल्यावरती लक्षात येतं की एखादी व्यक्ती म्हणजे खरंच त्या समाधी अवस्थेत जर का गेली तर असे विचार येऊ शकतात. दादांना हे सुचणं आणि त्याच्यानंतर त्यांनी सिम्बायसिस सारखी एक म्हणजे एक संकल्पना म्हणा, त्या विद्यापीठ की जेणेकरून विश्वामध्ये सगळे विद्यार्थी त्यांना कोणाला त्रास होऊ नये. खरंच आपण जेव्हा आपण भाषणामध्ये, दादा मी अनेक नेत्यांना मी ऐकतो भाषणामध्ये करतात बंधू आणि भगिनींनो वगैरे, पण मला असं वाटतं की फक्त स्वामी विवेकानंदांचा हा अधिकार आहे म्हणायला आणि तुम्हाला आहे. कारण खरं बंधू आणि भगिनींनो म्हटल्यावरती असं वाटलं पाहिजे. सगळ्यांनाच हे असं नातं जोपासता येत नाही. आणि सिम्बायसिसमध्ये 2 लाख माझे विद्यार्थी, सम्राटनी पण उदाहरणं दिली की काय त्यांची आम्ही अनेकांना भेटतो. माझी मुलगी पण सिम्बायसिसमध्ये होती. तर जे काय त्यांनी उभं केलं आहे म्हणजे खरंच एका अर्थाने भौतिक आणि आध्यात्मिक हे जीवन कसं जगायचं, संतुलित जीवन कसं जगायचं, हे दादांकडून बघूनच आपल्याला बघायला मिळतं. कदाचित अनेक प्रोफेसरांनी विद्यार्थ्यांना त्रास होताना बघितलं असेल, पण काय असं दादांमध्ये होतं की ज्याच्यामुळे अशी एक संस्था उभी राहिली. आणि दादांनी कायम श्रेय दिलं आहे एका दैवी शक्तीला. आणि हे खरंच आहे. आपण म्हणतो अनन्य चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वाम्यम. त्याचं निरंतर चिंतन केलं, त्याच्याबरोबर तुम्ही एकदा अलाइनमेंट केली की तो काळजी घेतो योगक्षेमम. नुसतं LICच्या बिल्डिंगवरती हे नावं देऊन त्याचा काही उपयोग नाही. भौतिक आणि आध्यात्मिक तो बघून घेतो. याचं उत्तम उदाहरण दादा आहेत. विद्याताई इथे आहेत, मला ही बहिणीसारखीच आहे ती. तिला मी विचारलं की विद्या, दादांनी हे सगळं जे काय उभं केलं, म्हटलं मॅनेजमेंटमध्ये शिकवतात बिझनेस प्लॅन, फिजिबिलिटी रिपोर्ट वगैरे वगैरे, तर म्हटलं दादांनी कधी असा काही बिझनेस प्लॅन केला होता हे सुरुवात करताना, काही मॅनेजमेंट रिपोर्ट, फिजिबिलिटी स्टडी वगैरे? ते म्हणाले अजिबात नाही. कुठेतरी टी व्हीवरती एक प्रोग्राम बघितला, भगिनींना त्रास होतोय तर आपण आता मेडिकल कॉलेज महिलांसाठी आपण सुरू केलं पाहिजे, बस हा त्यांचा बिझनेस प्लॅन. आणि ते हॉस्पिटल सुरू झालं नाही, अत्यंत यशस्वीपणे ते चालत आहे. हा एक चमत्कार नाही? त्यांच्या मनात एक संकल्पना येणं आणि ते त्यांनी करून दाखवणं, खरंच हे एक दैवी चमत्कार आहे. आणि याचा अर्थ आहे की तुम्ही जर का अशा पद्धतीने जीवन जगलात, त्याचं तुम्ही चिंतन केलं, सगळं तुम्ही त्याला अर्पण केलं, तर का नाही होणार एक सिम्बायसिस सारखी संस्था? मध्ये RK लक्ष्मणांचा पण सम्राटने उल्लेख केला. प्रश्न छान विचारला होता की डज गॉड बिलीव्ह इन यू. पण मला असं वाटतं की देवानी RK लक्ष्मणांच्या तर्फे आपलीच एक परीक्षा घेतली. तो प्रश्न खरं दादांना नव्हताच, तो आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नव्हता. आणि मी त्याचं थोडं चिंतन केलं की काय उत्तर असावं. असं आहे की आपल्याला उपनिषदांमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे समुद्राचं, की जर का देव समुद्र असेल आणि ह्या ज्या लाटा असतात समुद्रावरती, तर काहीतरी एक अशांत कारणामुळे या लाटा, म्हणजे त्या वाऱ्यामुळे त्या लाटा निर्माण होतात. आणि प्रत्येक लाटेला वाटतं की मी स्वतंत्र आहे, मी सेपरेट आहे. आणि समुद्राने त्या लाटेला प्रश्न विचारल्यासारखं आहे की ह्या समुद्रामध्ये तुझा विश्वास आहे का? मुळात आपण सगळी जण ते लाटेसारखे आहोत. आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत, पण ज्याची खरी भक्ती आहे तिथे विभक्ती होत नाही. आणि तेव्हा दादांसारखी व्यक्ती, त्यांना लक्षातच आलं नाही की मी लाटच नाही आहे, मी समुद्रच आहे. त्याच्यामुळे विश्वास माझ्यामध्ये आहे का नाही हा प्रश्नच त्यांना कळला नाही. उपनिषदांमध्ये पतंजली योगसूत्रामध्ये मला एक आठवण आली. क्लेश कर्म विपाक आशय
अपार अमृतष्टाम पुरुष विशेष इति ईश्वर. आणि अशा ईश्वरासारखी आपली जर का परिस्थिती असेल तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दादा आहेत. आणि त्याच्यामुळे उत्तर हेच आहे की देव आणि दादा एकच आहेत. देव काय विचारणार की तुझा माझ्यावरती विश्वास आहे का किंवा माझा तुझ्यावरती विश्वास आहे. अशी जेव्हा मनाची अवस्था होते तेव्हा खऱ्या अर्थाने असं पण म्हणू शकतो की वसुदैव कुटुंबकम आहे. स्वामी विवेकानंदांनी असं भविष्य व्यक्त केलं होतं भारताचं की 21वे शतक हे भारताचं असेल. म्हणजे काय, आपण सर्वात मोठी इकॉनॉमी होणार आहोत जगातली? नाही. वसुदैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ही विश्वापर्यंत पोहोचवायची आहे. आणि मला असं वाटतं कुठेतरी त्या दैवी शक्तीने याची जबाबदारी दादांनाच दिलेली. कारण आज दादा तुमचा आम्ही जो सत्कार करतोय तो ह्या कारणासाठी नाही आहे की आपण फक्त 90 वर्षाचे आहात. हा सत्कार जेव्हा आपण करतो तेव्हा माझ्या गुरूंनी मला शिकवलं होतं की एखाद्या व्यक्तीचा सत्कार खरं तुम्ही करत असला तर त्याचे विचार, त्याचे जे आचरण आहे ते आपल्यामध्ये आपण उतरवायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तो सत्कार आहे. आणि सर्व महाराष्ट्राने, देशाने, सगळ्या विश्वाला आपल्यासारखे आपण ज्या मार्गावरती चालताय, आपण आपले विचार आपल्यासारखं आम्ही 1% जरी आम्ही आमच्यामध्ये बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर मी म्हणेन की हा सत्कार आपण स्वीकारला असं मी म्हणू शकतो. आय एम जस्ट ट्राईंग टू एक्सप्लेन गव्हर्नरजी दॅट ओके ठीक आहे. नाही, बरोबर वाटत नाही ना सरांना. म्हणजे सम्राट म्हणाले इथे अपॉलॉजीज टू गव्हर्नर, पण आमचं कर्तव्य आहे की आपल्याला पण आम्ही सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. बट आय होप इट इज ट्रान्सलेटिंग करेक्टली. तर हा जो सत्कार दादांची इच्छा, आमची इच्छा होती की सकाळचं जरा थोडं भव्य करू, आपण सगळं करू, पण दादा म्हणाले नाही. त्यांचा स्वभाव इतका साधा आहे. ते म्हणाले आपण विश्वभवनामध्ये एक छोटासा कार्यक्रम करू. ते तयार पण नव्हते, पण मी हट्ट केला. थोडा अंकितनी खूप हट्ट केला, त्यांच्या मागे दिवस रात्र गेला आणि त्याच्यामुळे दादांनी स्वीकारलं. कारण अशा मोठ्या व्यक्तींना मान, सन्मान, अपमान, जसं सम्राट म्हणाले की खरी परीक्षा तेव्हा असते की जेव्हा अशा व्यक्ती जो सुधार करायला जातो. माऊलींनी ज्या समाजाला सोडला नाही तर दादांना कसे सोडणार? त्या खोटे आरोप, काय वाटेल ते नॉनसेन्स बोलणारे लोक राहणारच आहे समाजात. कारण जो समाजाचा उद्धार करतो त्याच्यावरती टीका होतेच, अविश्वास व्यक्त केलाच जातो. आणि हाच तो प्रसाद आहे. कारण तो कसं त्याच्या सामोरे जायचं हे दादांनी शिकवलं. अनेक वेळा असं वाटतं मला सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये नको त्या गोष्टी लोक काहीतरी बोलत असतात, पण मला एक लक्षात आलं की दादांसारखी नजर पाहिजे. ते पंचेंद्रियांनी बघत नाहीत, ते काय डोळ्यांनी त्यांनी बघितलं नाही. तो अंतरात्मा त्यांचा जागृत आहे काय. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती कोण आहे दादांना काही घेणं देणं नाही. आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर पहिलं ती व्यक्ती कोण, त्याचं बाह्य रूप, त्याचं नाव, त्याची जात, कुठल्या देशाचं आहे वगैरे वगैरे. दादांना फक्त जीवात्मा दिसतो. आणि त्याच्यामुळे ते अशा अवस्थेत आहेत की ते त्या पंचेंद्रियातून काही बघत नाहीत. आणि हे खरंच शिकण्यासारखं आहे. पण हे फक्त काहीतरी कोणीतरी बाबाबुवांनी असं बोलायचं आणि प्रवचन करायचं असं नाही आहे. भौतिक जे काही यश, जी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तो इथे जिवंत उदाहरण आहे की तुम्हाला काही भ्रष्टाचार करायची गरज नाही, नॉनसेन्स करायची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त तिथे तुम्ही विश्वास ठेवला तर काय होऊ शकत नाही. आणि हे देशापुढे नाही तर विश्वापुढे हे उदाहरण आणलं पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो की इथे विद्यार्थी तर आहेच, पण अमय आहे, स्वातीताई आहेत, पुढची पिढी आहे, तिसरी पिढी आहे. या सगळ्यांमध्ये हे संस्कार दादांनी सगळे रुजवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की सिम्बायोसिस आज 50 वर्षापेक्षा मला वाटतं 54 वर्ष झालेत ना संस्थेला. तर पुढची जी काही 50-100 वर्ष असतील तर पुढे काय होणार असं मी विचार करत होतो. आणि दादांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले की द इन्स्टिट्यूशन हॅज टू आउटलिव्ह द इंडिव्हिज्युअल. दादा हे नक्कीच होणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की मी असा विचार केला की कुठली अशी संस्था आहे की जी हजारो वर्ष टिकलेली आहे. असा कुठला व्यवसाय आहे, कुठलं राज्य होतं, कुठलं डोळ्यापुढे उदाहरण येतं? एकही नाही. साम्राज्य केवढी मोठी होती, पण मंदिरं जी आहेत ज्याला स्थान महात्म्य असतं
अनेक वेळा असं होतं की कोल्हापूरची आपली अंबाबाईचं मंदिर आहे किंवा काय ज्योतिर्लिंग आहेत, कोणी याची स्थापना केली तर माहिती नाही. आपण म्हणतो की काय अगस्त्य मुनींनी केली होती, कोणीतरी केली होती, देवाला माहिती. त्याचा विस्तार कुठल्या तरी राजाने वगैरे केला असतो. पण ही मंदिरं का टिकून राहिली हजारो वर्ष? कशामुळे? आणि त्याचं मुख्य कारण आहे की भक्ती. आज दादा तुम्ही फक्त ज्ञानी नाही आहेत, अनेक ज्ञानवंत ज्ञानी आज भेटतो आम्ही. पण ज्ञानीचा ज्ञानयोगीचा जो प्रवास आहे तो तुम्हीच करू शकला, कारण तुमच्यामध्ये ती जी भक्ती आहे. कारण जो ज्ञानी होता, तो जो एक महापंडित होता, तो रावण पण झाला ना. पण जेव्हा भक्ती रस असतो, भक्ती मार्गाने तुम्ही जाता, तेव्हा ह्या ज्ञानीचा ज्ञान योगी होतो आणि तुम्ही ज्ञानयोगी आहात, तुम्ही ज्ञानमूर्ती आहात. आणि ह्याला सद्गुरूचा आशीर्वाद असल्याशिवाय होणार नाही. जेव्हा आपण म्हणतो ब्रह्मानंदम, कुठला आनंद आहे? परमसुखदम, कुठलं हे परमसुख आहे? केवलम ज्ञानमूर्तीम, वेदमूर्तीम नाही म्हणाले, तर तुम्ही ज्ञानमूर्तीम आहात. मला तो जरा धसकी बसली की काय राज्यपालाने काहीतरी चुकीचं काही मी बोललो का काय, तर माफ करा मला. ही इज अंडरस्टँड. अच्छा अच्छा, थँक्यू. एकदम ब्रेक आला विचारांमध्ये. ज्ञानयोगी. तर ही जी मी म्हणतो आपल्या मनाची जी अवस्था आहे की आपण एक ज्ञानमूर्ती आहात, म्हणजे हे जे आम्ही शिकतो याचं जिवंत उदाहरण कुठेतरी म्हणून सत्कार करतोय दादा. या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, पुढच्या पिढीला कळलं पाहिजे, म्हणून हा सत्कार आहे. हा सत्कार, आणि ह्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे, कारण हा मला आपला आशीर्वाद पाहिजे, हा स्वार्थ आहे माझा. याचा जेव्हा मी विचार करत होतो की ही जी मंदिरांचं मी सांगत होतो की हजारो वर्ष ही जी टिकलेली आहेत, तसं आज सिम्बायसिस संस्था जर का आपला टिकवायची असेल पुढची हजारो वर्ष, तर आज ह्या विश्वभवनाचं आपल्याला विश्व मंदिरच करायला पाहिजे. ज्ञानाची ही विद्यापीठ आहे, ते ज्ञानाचं मंदिर व्हायला पाहिजे. आणि त्या ज्ञानाच्या मंदिरामध्ये जोपर्यंत आपला हा भक्तिभाव आपण निर्माण करत नाही, आणि ते उपनिषद आणि वेदांत त्याची उपासना केली तरच शक्य. 40 वर्षापूर्वी ही संकल्पना मांडणं दादा सोपं नव्हतं, हे आम्ही लक्षात येतं, कारण तेव्हा काळ वेगळा होता. आज या परत काळाची गरज आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जो काय आपण वसुदैव कुटुंबकमचा आपण एक सिलेबस तयार केला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन, कारण मंदिरामध्ये जसं फक्त मंदिराची जी स्थापना होती, स्थान महात्म्य असतंच, ते त्याच्यामधून जी स्पंदनं निर्माण होतात, एक ऊर्जा शक्ती आहे, तसंच हे सिम्बायसिसचं आता ज्ञान मंदिरच होणार आहेच ते. आणि मंदिरं ही टिकतात त्याचं कारण हा सगळे जे भक्त मंडळी आहेत तिथे जातात, एक वेगळी ऊर्जा तिथे तयार होते. आणि सर्वात मुख्य म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीच्या स्वार्थासाठी एक मंदिर नाही आहे. हे मंदिर जे असतं ते आपल्याला काही एका व्यक्तीसाठी नाही आहे, समाजासाठी ते मंदिर आहे. आणि तो विचार आपण जर का पुढे घेऊन गेलो, आणि दादा माझी एकच विनंती आहे की जर का तुम्ही मला संधी दिली वैयक्तिक पातळीवरती, की ही सेवा करण्याची मला तुम्ही जर का संधी दिली सिम्बायसिसची, या विद्यापीठाची, तर सकाळ माध्यम समूह तर तुमचाच आहे. म्हणजे माझ्यासाठी तुम्ही माझे म्हणजे अगदी कुटुंबच आहेत म्हणजे माझ्यासाठी दादा, विद्या हे सगळे दे आर फॅमिली टू मी. पण कुठेतरी ही जर का सेवा करायला मला संधी मिळाली, तर मी असं म्हणेन की आजचा हा जो सत्कार समारंभ आहे तो खरंच ईश्वराने तो स्वीकारला. आणि हा आशीर्वाद जर का आम्हाला मिळाला दादा, आपल्याला शतायुष्य तर लाभोच. मी तर म्हणतो की दादा आपण तर कधी, म्हणजे मी ह्या शरीराकडे बघतच नाही आहे, आपण तर अमरच आहात, त्याच्यामुळे शतायुष्य काय म्हणायचं. दादा हे कायम हृदयात तुम्ही बसलेला आहात. जेव्हा लक्ष्मी काय येते, कारण तो नारायण जेव्हा हृदयात असतो तर लक्ष्मी जाणार कुठे? आणि त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यामध्ये कायमस्वरूपी राहणारच आहे, आणि तो आमच्यामध्ये राहणार आहे. कारण हा सगळा ही जी काही संकल्पना आहे, तुम्ही जे काय सगळं जे काय आम्हाला महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, विश्वाला आपण एक आशीर्वाद दिलेला आहे. आणि आमचं कर्तव्य आहे की हे कुठेतरी सगळ्या आता विश्वाकडे आपण हे घेऊन जायचं आहे. आणि तरच स्वामी विवेकानंदांनी जे भविष्य मांडलं होतं की भारत एक विश्वगुरू होणार आहे, तो ह्या ज्ञानमार्गाने, ह्या भक्तिरसामुळे जे काय मग आपण कर्म करू, तर मग हा जसे आपण कर्मयोगी पण आहात, हे एक जिवंत उदाहरण आपण
एक संतुलित जीवन जगण्यासाठी जिथे भौतिकता आणि आध्यात्मिकता हे एकत्र येऊन आपण आपलं जीवन यशस्वी करू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण दादा आहेत. दादा, मी एवढंच म्हणू इच्छितो की आपला आशीर्वाद सदैव असावा हीच मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अभिजित सर. मला वाटतं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अत्यंत सुंदररित्या दादांविषयी, डॉक्टर एस बी मुजुमदार सरांविषयी जे विचार होते, ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानयोगी यातला फरक तुम्ही जो समजावून सांगितला तो फार चपखलपणे मला वाटतं सरांना लागू होतो. वळूयात पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ज्यासाठी आपण आज सगळेजण जमलेलो आहोत त्या सत्कार समारंभाकडे. तत्पूर्वी मी विनंती करीन आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले कोल्हापूर लोकसभेचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना की त्यांनी देखील आजच्या या कार्यक्रम प्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. Your Excellency Shri C.P. Radhakrishnan, Governor of Maharashtra, Dr. S.B. Mazumdar sir, President and founder of the Symbiosis family, Shri Abhijit Pawar, Dr. Mazumdar Tai, members of the Mazumdar family and members of the extended Symbiosis family who are all present here to celebrate the 90th birthday of Dr. S.B. Mazumdar, who has spent the last almost 55 years in developing this Symbiosis, which has now grown into a really an international tree where everyone is studying and in the shade of this large tree. And I must say, Mazumdar sir, whom I have known for several years and whose book I had the opportunity to release some years back, his autobiography. He had started his career at my Kolhapur. He is basically a Kolhapurian, then of course a Punean, then a Maharashtrian and Indian and international, and last but not least, he's a great human being. Once he was also in Ferguson College, which he left. He was a professor over there, teaching botany, and because of his, as a professor of botany, he knew what symbiosis was. And that idea he has infused in his activity in developing this Symbiosis International University, which has become a truly universal of people where students from where all over the world come here and study under this great umbrella. Dr. Mazumdar not only he taught the students of all the foreign countries and Indian and of course of India. Eventually, he realized that this university must also teach the Bahujan Samaj of the country, which has been neglected in the field of education. And since he was from Kolhapur, I'm sure he must have also been inspired by my great-grandfather, Rajshri Shahu Chhatrapati Maharaj, who insisted that education is a base for every development. It's a base to humanize society. And that is how, I suppose, he has entered this field of education, especially when he started his own Symbiosis. Symbiosis
is today, it consists of so many colleges and schools and everything, and it's providing education for lakhs of students. Thousands of teachers have been employed, and it's really a great thing, something great for Maharashtra, and not only for Maharashtra, for India too. And today, on his 90th birthday, after almost 55, 60 years of Symbiosis period, he has now reached the age of 90, which is really great, because we hear of many people whose 75th birthday or 85th birthday or 90th birthday is being conducted, celebrated. But since the celebration for his 90th birthday is a celebration of the universe, universal students from the greater part of the world who have come here, and they really feel proud to be in this Symbiosis school and university. The Symbiosis, I say a school because it's a school of thought. Symbiosis is a school of thought. It's a thought which brings everyone together, as Mr. Abhijit Pawar, who just now in his Adhyatmic lecture we heard, he was, I didn't know how it changed so fast, because in the last time I heard him was at Kolhapur, celebrating another occasion of his Sakar newspaper, which he now runs. And turning to Adhyatmic is also really good, because that is a way of moving forward, and it is not materialistic. You are becoming spiritual, and when you become spiritual and combine with materialism, then you can succeed, I suppose, which is a symbiosis which has been shown over here. So I will not take much of your time. Let me congratulate Dr. Mazumdar on his 90th birthday, not just for his years he had completed, but for the work he has done for the people of India and the people of the world, students of the world. So with this, I wish him all the best, wish him a long life. He should become a centenarian, and hope we will get a chance to celebrate his centenary also in 10 years' time to come. And now, since this celebration today is at the hands of His Excellency, the Governor of Maharashtra, it has brought up the level of the celebration, and the celebration, when it is being celebrated at the hands of the head of the state, it is really something which everyone aspires for, and not that everyone gets the chance to get it done. But Dr. Radhakrishnan has also, I have known 3 Radhakrishnans. One was the president, whom I met once when I was a young boy, and another was Dr. Radhakrishnan, head of the mathematics department of Shivaji University. He was a good friend of mine also. And this is the 3rd Radhakrishnan, who is now the governor of Maharashtra. So all Radhakrishnans are good. And today, as we celebrate his Mazumdar Sahib's birthday, Radha and Krishna are inspiring us for everything we do. And that is what I think Mr. Abhijit Pawar has also told us, that it is Radha and Krishna which combines in which we see all the best, and that is how we live
these days. So I wish him also all the best. I wish Abhijit also all the best for his turn towards Adhyatmic activity, and I hope to learn from him. I hope to learn from you, sir. And in course of time, this great University of Symbiosis will go on carrying on its activity, as it suggests, for a very long time, for thousands of years. I don't know whether it can be thousands of years, because many have tried to reach thousands of years. The third reach had promised that they will last for 1,000 years, but they lasted only 12 years. But third reach means Hitler's regime during the Second World War. Anyhow, that is not the point. The point is that this university has already lasted for so many years, 60 years or so, and it will continue to do good work, and certainly it will be helpful for the people who are still struggling to come up in this country, students who cannot afford to go elsewhere, to Switzerland or to England. They come to India, and this is a country which will help all the students who have the capacity to learn and capacity to do well and capacity to pass on the knowledge to others instead of just retaining it for themselves and indirectly helping the entire world in this process. Thank you very much, sir. Thank you, everyone. थँक्यू सो मच सर. मला वाटतं या मनोगतांनंतर आपण आता मुख्य सत्कार समारंभाकडे, सोहळ्याकडे वळूया. आज आपण ज्यांच्या 90वीचा हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यासाठी जमलो आहे, त्या पद्मभूषण डॉक्टर श्री श्याम मुजुमदार सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, 90व्या वाढदिवसानिमित्त आज या मंचावरून माननीय महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते आणि सर्व सन्माननीय उपस्थितांच्या आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आपण सन्मानित करूया. सर, I would like to request you to just felicitate and let's celebrate his 90th birthday today. On this great occasion, we will have a special celebration and a special supplement edition of Sakal to inaugurate, to unveil today. So, आपण आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये आता ती वेळ आली आहे, तो क्षण आला आहे, त्यांना आपण सन्मानित करण्याचा. महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते आपण डॉक्टर श्याम मुजुमदार सरांना शॉल, पुष्पगुच्छ आणि श्री गणेश मूर्ती प्रदान करीत आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण, मला वाटतं, उभं राहून त्यांच्यासाठी अभिवादन आपण करायला हवं. गेल्या 9 दशकांचा हा जीवन प्रवास, अत्यंत यशस्वी असा जीवन प्रवास आज आपण तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं इथे साजरा करतोय. सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं ही अत्यंत अनोखी, आगळीवेगळी अशी संकल्पना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते हा सन्मान. याबरोबरच आजच्या विशेष अंकाचं सुद्धा या ठिकाणी प्रकाशन करावं अशी मी विनंती करतो. आजच्या या 90व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सुद्धा हा सन्मान, त्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होतोय. कोल्हापूर लोकसभेचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते ज्ञानपर्व ही विशेष पुरवणी जी तुम्हा सर्वांना आज दिली जाणार आहे. अत्यंत वाचनीय अशी ही सप्लिमेंट, स्पेशल सप्लिमेंट आज पब्लिश होते, जी उद्याच्या अंकांमध्ये महाराष्ट्रभर सर्व घरांमध्ये असेल. त्याचं औपचारिकरित्या आज अनावरण झालं असं मी जाहीर करतो. यानंतर मी
कोल्हापूरचे लोकसभेचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना विनंती करतो की त्यांनी देखील पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदार सरांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. शाल पुष्प आणि श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची मूर्ती देखील त्यांना प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी आसनस्थ व्हावं. आणि आजच्या या विशेष सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं डॉक्टर मुजुमदार सरांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कारास उत्तर म्हणून त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सिम्बायसिसच्या या विश्वभवन सभागृहात मी अनेक वेळा भाषणे लोकांचीही ऐकलेली आहेत आणि मी स्वतःही दिलेली आहेत. पण आता हा समारंभ खूप आगळावेगळा दिसतो. याचं कारण पूर्वी कधीही इतका हॉल भरलेला नव्हता, इतका हॉल आज भरलेला आहे. धन्यवाद. अभिजित, मराठीत बोलू का इंग्रजीत बोलू? मला वाटतं सकाळ हा मराठी वृत्तपत्र आहे. इंग्रजी बोलण्याची तर उर्मी येते, पण मी कदाचित दोन्ही भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. हिज एक्सलन्सी श्री राधाकृष्णन जी, Governor of Maharashtra, thank you so much for coming here again, because you have been to our university in Lovely for the convocation of foreign students. Chhatrapati Shahu Maharaj from Kolhapur. Abhijit, you are wrong in calling him Khasdar for this function at least. या फंक्शनला शाहू महाराज तुम्हाला सरदार आपले खासदार म्हणून बोलवलेलं नाही, पण कोल्हापूर संस्थानच्या संबंध जनतेचे तुम्ही दैवत आहात म्हणून तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. कारण आम्ही असं ठरवलं होतं की इथे राजकारण्यांना अजिबात बोलवायचं नाही. त्याच्यामुळं मी नम्रपणे सांगतो की तुमची खासदारकी 5 वर्षाची असेल, पण छत्रपती म्हणून तुम्ही जन्मोजन्मी ओळखले जाल आणि हाच तुमचा मोठेपणा आहे. अभिजित, काय बोलू तुमच्याबद्दल? तुम्ही ज्यावेळी बोलत होता त्यावेळी तुम्ही एका मेडिटेशनच्या मूडमध्ये होता. मला गव्हर्नर साहेबांनी मुद्दाम सांगितलं की ते जे आत्ता बोलतायत ना तुमच्याबद्दल, ते अतिशय चांगलं बोलतायत आणि आध्यात्मिक बोलतायत. गव्हर्नरने तुम्हाला दिलेले कॉम्प्लिमेंट्स आहेत, मी नाही. तुमच्या बोलण्यातला एक धागा मला फार आवडला, फार फार आवडला. असं म्हणतात की 2 किंवा 3 जनरेशनच्या पलीकडे एखादा व्यवसाय टिकत नसतो. पहिली जनरेशन फार कष्ट घेते,
दुसरी मजा करते आणि तिसरी त्या संस्थेचा लय करते. अभिजितने एक फार फार मोठा मुद्दा सांगितला आणि तो असा की अनेक संस्था, अनेक महाविद्यालय, अनेक व्यवसाय हे हजारो वर्ष टिकत नाहीत, पण मंदिरं का टिकतात? 12व्या शतकातली मंदिरं का टिकतात? 8व्या शतकातली मंदिरं का टिकतात? 5व्या शतकातली मंदिरं का टिकतात? अभिजित प्रत्येकाला अंतर्मुख करणारा विषय आहे. आणि म्हणून तुम्ही जे मला सुचवलं की विद्यापीठं ही ज्ञानाची मंदिरं झाली पाहिजेत, तरच ती हजारो वर्ष टिकतील. आणि जेव्हा तुम्ही मंदिरं झाली पाहिजेत असं म्हणाला, त्यावेळी आरत्या किंवा चतुर्थ्या किंवा धार्मिक संस्कार, धार्मिक विधी करणं या अर्थानं तुम्ही म्हणाल नाही. आज जर तुम्ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी घेतली तर ती 900 वर्षाची आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी घेतली तर 1636 साली स्थापन झालेली आहे, जे शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 4-5 वर्षानं. त्या का हजारो वर्ष टिकून आहे याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. पण हा विचार गड्या मला तुमचा फार फार आवडला. सम्राटाने माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, त्यांच्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. इथं मला मित्रांनो अनेक लोक दिसतात, अनेक मित्र दिसतात, अनेक वेलविषय दिसतात. सगळ्यांची मी नावं वेळ घालू शकत नाही, पण आज जो हा सत्कार, सन्मान जो सकाळतर्फे झालेला आहे, हा एक आगळा वेगळा सत्कार आहे. मी केवळ 90 वर्षाचा झालो म्हणून हा संस्कार झालेला नाही. कदाचित थोडंफार 90 वर्षाचा असून सुद्धा उत्साह आहे, ताकद आहे, बोलणं येते, क्षमता आहे, हा विचार असायला. पण अभिजितचं जे मन, विचार, आध्यात्मिक बैठक किती आहे मला ठाऊक आहे, कशी आहे मला ठाऊक आहे. म्हणून मी ज्या पद्धतीनं, गतीनं राजकारण, शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही गोष्टी केल्या, जी काही मी कॉन्ट्रीब्युशन थोडीफार केली आणि त्यातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक समाजासाठी काही करू शकलो, याच्याबद्दल खऱ्या अर्थानं तुम्हाला माझा सन्मान करावा लागला वाटला. आणि त्यामुळं हा एक दिवसा मी इमोशनल आहे. हा एक्सपिरियन्स मला अपलिफ्टिंग वाटतो. त्याबद्दल सकाळ समूहाचे, विशेषतः अभिजितचे, सम्राट फडणवीसांचे, अंकित काणेंचे आभार मानतो. मित्रांनो, प्रत्येकाला एक प्रश्न पडतो, निदान पडावा. आणि तो प्रश्न आहे, मी कोण आहे? को हम?
हाच प्रश्न सगळ्यांनाच पडतो असं नाही. सामान्य माणसंही आपल्या व्यवसायात असतात, नोकरीत असतात, उद्योगधंद्यात असतात, जगत असतात, आयुष्यातली सुखदुःख उपभोगताच असतात. पण समाजातल्या काही व्यक्तींना एक प्रश्न पडतो आणि तो पडावा, विशेषतः शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना पडावा, की त्याने विचारलं पाहिजे की को हम, मी कोण, कशासाठी जन्माला आलो, जन्माला येण्याचं माझं पर्पज काय, प्रयोजन काय आहे. अनेक प्राध्यापक नोकरी करतात, निवृत्त होतात, स्वतःचा विषय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवतात आणि मग निवृत्त होतात. माझ्या बाबतीत मित्रांनो तसं झालं नाही. निवृत्त होण्याच्या आधी 16 वर्षे मला हा प्रश्न पडला, को हम. आणि त्याला कारण एक झालं, क्षुल्लक कारण. एक परदेशी विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आजारी पडतो. एक मुलगी त्याला काहीतरी खिडकीतून देते, मी त्याच्याजवळ जाऊन चौकशी करतो आणि तो परदेशी विद्यार्थी आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवतो आणि ढसाढसा रडतो. एका परदेशी विद्यार्थ्यानं त्याच्या अश्रूनं मला कळालं मी को हम, मी कोण. त्या परदेशी विद्यार्थ्याचे अश्रू म्हणजे जणू काय माझ्यावर झालेला अभिषेक होता, अभिषेक. आणि त्यातून मला आयुष्याचं प्रयोजन मिळालं, त्यातून मला प्रेरणा मिळाली. आणि मी ठरवलं की इथून पुढे प्राध्यापक पद सोडायचं. विद्यापीठातल्या अनेक समित्याचा मी अध्यक्ष होतो. विद्यापीठाचं राजकारण सुद्धा मी खेळत होतो. सगळं बंद करायचं आणि एक प्रकारचा संन्यासी वृत्ती माझ्यात आली. आणि परदेशी विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थी यांच्यामध्ये सलोखा व्हावा, मैत्री व्हावी, संवाद निर्माण व्हावा आणि त्यातून आंतरराष्ट्रीय सलोखा आणि कदाचित जागतिक शांततेचा मार्ग मानवाला सापडला. एक परदेशी विद्यार्थी, त्याची मी निष्ठेने विचारणा करतो. त्याच्या अश्रूने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळते, माझ्या आयुष्याला प्रयोजन मिळतं आणि को हमचं मला उत्तर सापडतं. आणि खरं सांगू का अभिजित, तो जो क्षण होता ना, एका सर्वात चुकाचा अनेकांना अनुभव आला असेल. आयुष्यात एक क्षण असा येतो की जिथं तुम्ही बदलून जाता, तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते. असं अनेक वेळ तुमच्या बाबतीत झालेलं आहे. तो क्षण मला त्या परदेशी विद्यार्थ्याच्या अश्रूमध्ये सापडला. आणि मग त्या ऋषींचा श्लोक आठवला, अयम प्रतिभा समया. अरे तो हाच क्षण आहे की तुझ्या प्रतिभेचा तुला साक्षात्कार झालेला आहे. एक शत्रू मित्राचा थेंब, त्यातून को हमचं उत्तर आणि त्यातून मिळालेला आनंद, अयम प्रतिभा समया. आणि खरं सांगू मित्रांनो, त्यावेळी तो एक राष्ट्राचा विद्यार्थी होता, मॉरिशसचा विद्यार्थी होता, त्याचं नाव सखाराम. पण आज 1 मिनिट. 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 1
भारतामध्ये पुण्यामध्ये आणि सिम्बायसिसमध्ये 85 देशाचे हजारो विद्यार्थी आलेले आहेत. ते विद्यार्थी एकमेकाला भेटतात, एकमेकात संवाद करतात, एकमेकांच्या देशाला समजून घेतात, संस्कृतीला समजून घेतात, आणि ते कुटुंब, ते राष्ट्र, धर्म, मैत्री सगळ्याच्या पलीकडे जाऊन जातात. आणि त्यातून मला आठवलं की मी जी संस्था स्थापन केली, आम्ही जी संस्था स्थापन केली, त्या संस्थेचं जे ध्येयवाक्य होतं, मोठं होता, वसुधैव कुटुंबकम. हे मी पाहत होतो. हजारो परदेशी विद्यार्थी आणि हजारो भारतीय विद्यार्थी ज्यावेळी एकत्र येतात, इथं ते ध्वजवंदन करतात, आपापल्या देशाचे राष्ट्रीय सण साजरे करतात, त्यावेळी वसुधैव कुटुंबकम झाल्याचा मला आभास होतो. आणि मग मला कळतं, गड्या तू योग्य दिशेने चाललेला आहे. आज जगाची परिस्थिती काय आहे तर मला सगळ्यांनाच शौक आहे. रशिया, युक्रेन, पॅलेस्टाईन, इस्रायल वगैरे वगैरे लढाया, युद्ध चालूच असतात. पण वर्ल्ड विदाउट वॉर जर मला पाहिजे असेल तर वसुधैव कुटुंबकम हीच संकल्पना आपण घेतली पाहिजे. आणि सुदैवाने ही संकल्पना खास भारतीय आहे, याचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटला पाहिजे. आणि माझा इथून पुढचा प्रवास मी विद्या, स्वाती सगळ्यांना सांगतो की वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये कशी समाविष्ट करता येईल याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. अभिजित, तुलाही मी विनंती केली होती. आणि म्हणून वसुधैव कुटुंबकम हे एक स्वप्न आज दिसतं, पण उद्या त्याची वास्तवात रूपांतर होईल. हा माझा ध्यास आहे, हे माझं स्वप्न आहे. मित्रांनो, आज जो मी आहे त्याच्यात अनेकांचा वाटा आहे. मी गर्व करून दुराभिमानानं बोलू नये की मीच्या ऐवजी आम्ही म्हणणं शिकलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी पत्नी. 2 मुलींचे लग्न झाले, 2 मुली सुखा समाधानात राहिल्या, आणि म्हणून तिनं डॉक्टर आंबेडकर स्मारक आणि वस्तू संग्रहालय याच्याकडे लक्ष दिलं. तिथं जाणं तिथं म्हणजे रोजचं आहे. मी एक वेळ ऑफिसला जाणार नाही, परंतु माझी बायको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या म्युझियमला जाते, स्मारकाला जाते. 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला तिथं हजारो लोक येतात, परदेशी विद्यार्थी, स्कॉलर्स तिथे येतात. दुसरी व्यक्ती म्हणजे आमची विद्या. सर, डॉक्टर विद्या, हू इज माय एल्डर daughter, was in Oman
with her husband. And when they returned to India, they wanted to establish gynecology hospital. And by now they have made crores of rupees. But because of my engagements, because of my agony, hard work, she thought that I must join my father. And now she is more abroad than in India. She has taken this university to its pinnacle. And now it is recognized by Harvard, Stanford, Oxford, and most of the European universities. I also second daughter. She had chosen a different path, a different stream in education, and that is skill development. She has established university, first skilled university in the country. Why? Because she feels that only skill can give employability. Only skills can make an individual employable. So this is how my entire family is engaged in symbiosis activity. Then there is Rajiv, my son-in-law. I don't call him son-in-law, I call him son. He is looking after Arogya Dham. In our medical hospital, every patient gets free treatment. He looks after nursing. He looks after entire affairs of Arogya Dham. And I am really happy that it was our Prime Minister Modi who inaugurated Arogya Dham when symbiosis completed 50 years. So, ladies and gentlemen, to me, education is not marks, degrees, and examinations. Education is a building of responsible persons, responsible citizens, kind-hearted persons, and ambassadors of peace and progress. That is the function of education. And in Symbiosis we are doing exactly that. We want to produce global citizens, not local, not national. Because a global citizen, for a global citizen, no country is a foreign country. So this is the story of journey of my life, my friends. And I am really, really grateful to Sakal newspapers that they conferred upon me a rare honor of felicitation, and that too at the hands of Governor of Maharashtra. That too at the hands of my beloved, respected, and revered Chhatrapati Shahu Maharaj. You know, who felicitates you is more important sometimes than why for you are felicitated. Be that as it may. Thank you so much. Thank you, friends. Thank you, relatives. Thank you, well-wishers. God bless you. Again and again, please remember that Vasudhaiva Kutumbakam is not only Indian philosophy thought. It is a state of your mind.
how you look at the world. Udaracharita nam tu vasudhaiva kutumbakam, as right, and which is rightly said, the word udar is important. A noble mind, open mind, can only think that the whole world is one family. May Vasudhaiva Kutumbakam guide our Indian education. Our Indian education should embrace Western technology and Eastern wisdom. Only then Swami Vivekananda's prediction of Vishwaguru will come true. Thank you so much. God bless. थँक्यू सो मच सर. अतिशय मोजक्या आणि चपखल शब्दामध्ये त्यांनी त्यांच्या 90 वर्षांच्या आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासाविषयी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद सर. आणि मला वाटतं हे खरं इन्स्पिरेशन आहे, हे खरं मोटिवेशन आहे. अतिउत्तम आणि अधिक चांगलं काम करण्यासाठी म्हणून जे त्यांच्या भाषणामधून आपण घेत येतो. वळूयात पुढच्या आणि पुन्हा एकदा महत्त्वाच्या टप्प्याकडे. सर, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू to please share your thoughts here. So, Honorable Governor of Maharashtra, Shri C.P. Radhakrishnan sir will share his thoughts with us. Please, sir. I touch and salute the holy feet of Bharat Mata, the most powerful and the most merciful. आज येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. Today we all gathered here to celebrate and pay our respect to our Dr. Majumdar, who is 90 not out. And I wish him that he should be 100 not out, and he will be always not out. The reason is his thoughts will spread not only in India, his thoughts will spread all over the universe. That is, the whole world is one family. Vasudhaiva Kutumbakam will spread through his institutions, and his institutions will tell his great name forever. And on this day, the dignitaries who are sharing the dais with me, today I am a pure nationalist and never want to compromise on anything as far as the nationalism is concerned. It is only because of the great history of Chhatrapati Shivaji Maharaj. When I was so young, Chhatrapati Shivaji Maharaj portrait is a part of my grandfather's puja room. And my mother used to tell about the great courage and his great fight against the aggressors when I was so young. At that time, I never thought I am going to be the governor of the soil of Chhatrapati Shivaji Maharaj. And today, a great speech was given by his 12th generation. Even after Shivaji Maharaj, he is carrying out the legacy of Shivaji Maharaj, Sri Sagu Maharaj Chhatrapati Ji, honorable member of our parliament from Kolhapur. And Professor Dr. the hero of this function, Professor Dr. S.P. Majumdar Ji, founder and chancellor of Symbiosis University. And
Srimati Sanjeevani Mujumdar. See, you need someone behind you all the time if you have to be successful in your life. With a lot of patience. There will be ups and downs in everybody's life. But you need somebody's support when you go down with her words, that is wife. And Srimati Sanjeevani Mujumdar was the backbone of the great success of our Mujumdar. And I understand the managing director, Sakal Media Private Limited. I am always, I understand one thing today, whether it is Abhijit Pawar or Ajit Pawar or Sharad Pawar, they all are great speakers. I understand, you all know that I cannot understand Marathi, but I understand our Abhijit Pawarji's speech, because when you don't know the language, you will be keen in watching the face expression. From that, you can easily understand one thing, whether he is speaking from the heart or he is speaking from the lips. And today, Abhijit Pawarji was speaking from his heart, that I understand. And Sri Samrat Patnis ji, the editor of Sakal, and Sri Anigit Khani ji, editor Sakal Media Group, Dr. Vidya Erwadikar, Pro-Chancellor, Symbiosis University, members of the Dr. Mujumdar family, distinguished guests who are gathered here on this day, my dear sisters and brothers, namaskar and very good morning to all of you. This is my fourth or fifth meeting with Dr. Mujumdar. I attended their convocation ceremonies and therefore I feel immensely happy to join all of you to celebrate the 90th birthday of Dr. Mujumdar, founder and the president of Symbiosis and chancellor of Symbiosis International University. I congratulate the Sakal Media Group for taking this initiative in organizing the felicitation of Dr. Mujumdar ji. The Sakal newspaper was founded by late Sri Nana Saheb Parlokar 93 years ago. That is a history. Running a paper for 93 years is not a joke. And they have done it, they have made a history. And the rich legacy of the newspaper is being carried forward with the vision of dedication by Sri Pratap Pawarji and now Sri Abhijit Pawarji. Both Symbiosis and Sakal are growing examples of what happens when vision meets commitment, when the institutions are built not for profit alone, but for a particular purpose. Today's felicitation of Dr. Mujumdar is therefore a felicitation of great personality by an equally great institution. See, when our Pawarji was in his speech, he said Nani. Everyone can be Nani in their own way. Nani doesn't mean that you be always in the saffron cloth and living in a remote place and not meeting anybody, living on your own isolation. That is not, that is also, yeah, that is a particular system of Nani, but in the normal life also you can be Nani. How you can be Nani? You
select your own one single target. That is what Vivekananda ji said. You select your target and you move towards your target and never get stopped till you reach your goal. That is what our Majumdar has done today. He took the concept Vasudhaiva Kudumbakam. The whole world is one family, and he thought that can be achieved only through education. So whole life he started working towards it, and today he is able to achieve it. That is the reason why this university got students from 85 different countries. During the last 5 decades, Symbiosis has built a grand reputation. As a governor, many people approach me seeking my help to get admission to Symbiosis. That is one big difficulty for me. And see, a politician can never escape. So sometimes I do trouble them, but I try to avoid as much as possible. So this is the kind of, but that tells me one thing, that the people's aspiration to join the university tells the great standard that the university is maintaining. When the quality is good, there will be more competition to join. That I understand from that. And Dr. Majumdar and of course Srimati Sanjeevani Majumdar have created a home away from home for the students of more than 85 countries of the world. They have given Maharashtra, especially Pune, the identity as the best destination for higher and professional education in the country. I think most probably this is the only medical college exclusively for women, I believe. When Dr. Majumdar founded Symbiosis in 1971, it was with a simple yet profound idea, Vasudhaiva Kudumbakam, that the world is one family. What began as a humble initiative to support the international students in Pune has today grown into a vibrant, multidisciplinary academic ecosystem, empowering thousands of young minds across India and abroad. The name Symbiosis now echoes across the continents, a living tribute to Dr. Majumdar's conviction that education must not only enlighten the mind but also nurture empathy, unity, and peace. Education is one that builds your character. The education is one that automatically redefine your good character, retune your character, and it makes you more useful to you and to the society. I am always saying, living for oneself is a crime? No. Living for yourself is not a crime. But what is wrong? Living only for yourself is wrong. While you are living for yourself, you can live for others too. That is the great contribution you can make to the society. Together, they are not only preserving their father's legacy, but are expanding it to many of the aspirations of the new India and changing world. As Chancellor of Universities in Maharashtra, I hold a deep responsibility not only towards academic excellence, but also towards ensuring the well-being of holistic development of our students. See, how a man can be so successful in his life. We must have first thing is self-discipline. Your talents have to come up. You have to exploit your talents. You have to
your talents has to be recognized by the world. Your talents must be useful for you and for the rest of the society. All these things can happen only when there is a self-discipline inside. There are so many distractions in the world today. It's not like the previous years. You are confined to your family. You are confined to a particular town. You are confined only to a particular area. That is gone now. The whole world is totally open. It is for you to select whether you will be attracted by the distractions or you are choosing the right path, how to move forward. So it is all your freedom now. Even the parents don't have that much control over their son or daughter today. What my father was on me, that I cannot put it on my son. When you compare my son's grip over the grandson, it is absolutely getting diluted. What I am saying is, I am saying the ground reality, because the outlook is becoming so broad today. The exposure is so much today. If you want to control only your son or you want to control only your daughter, they will feel that you are a dictator. But there are ways how to rectify their mistakes. We have to be so affectionate. We have to tell everything in such a polite way, not like my father. You have to change. My father is very, very strict. But my father has taught me one thing. My father has said one time, as long as you eat, you must work. That is the great philosophy I got it from him. Whether you are having sufficient money, whether you are powerful, that all doesn't matter. As long as you take food, maybe one time, maybe two times, maybe three times, but as long as you take food, you must work. That is the philosophy my father has injected in my mind. And those who are working with an involvement, those who are working towards a goal, those who are doing everything in their efforts towards moving the goal, I will tell you, the victory is theirs. It may get delayed, but it cannot never be denied, even by the God. That is the success story of our Majumdar. That's why Babaji has said he is a Nani. Everybody is Nani if they achieve their goal in their life. But the goal should be noble goal. That is very important. And it should be a matter of serious concern for the society. When I was the president of the BJP in Tamil Nadu, I took a Ratha Yatra of 19,000 kilometers. In that, I was taking a 5-point program. One is linking up all rivers of this country. Ganges should be connected with the Kaveri. So no water will go unutilized into the sea, and there is no floods and there is no famine. And when I was there were a lot of terrorism. So I want to eradicate both terrorism and untouchability. Maharashtra is a great state. 2 big heroes have been given by Maharashtra. That is, one is Chhatrapati Shivaji Maharaj and the other is Babasaheb Dr. Ambedkar. We cannot treat somebody as untouchable because he is born in a particular community. There cannot be a big sin than that. We all are equal. The contribution by both of them
in their own way, in their own time, is great. 2 days because one party has met me in Raj Bhavan. They were saying only Jai Maharashtra. I said to them, Jai Maharashtra, Jai Bharat. And I told them, Baba Saheb Paul Thackeray ji is not only a state leader, but he is a national leader. Don't make him again as a state leader. He started his career as a state leader, but he understands that the nation should be together if we want to achieve. Even in our Maharashtra song, that up to Delhi, why it is coming? Why Shivaji Maharaj is trying to capture Delhi? Why Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj went and captured in the deep south, Senji Fort, Velur Fort and Tanjavur Palace? Why? That is the only way that our culture will get protected. That is the only way that we are together, our heritage will get protected. The great Sanatan Dharma is not against any religion. Sanatan Dharma is the only way of living that includes everybody, that recognizes every worship, that recognizes everybody's tradition, everybody's aspirations. Both Aurangzeb and Shivaji Maharaj, both of them were of the same era. There were defeats, there were success after the war. What is the attitude of Aurangzeb and what is the attitude of Chhatrapati Shivaji Maharaj is entirely different. There is no single incident that Chhatrapati Shivaji Maharaj has ever demolished any mosque. Chhatrapati Shivaji Maharaj came to Chennai. He has attended the most famous Kali temple there. It is Chhatrapati Shivaji Maharaj, because of him, that we are having the Thiruvannamalai as the Shiva temple even today. So that is the reason, that is what is real nationalism, that is what is real secularism. Everybody should be very proud of their mother tongue. When Pavarji asked me whether I should speak in English, I said, you can speak in Marathi, no problem. I will see my secretary Prasantji will get translated it to me because I don't know Marathi. But you are free to speak in your mother tongue. For anybody, mother tongue is important. Like mother tongue, mother religion, all are important. What is more important is when the question of motherland comes, we must be ready to sacrifice even our mother. That is the national spirit with which Viksit Bharat by 2047 is possible. So, in Tamil Nadu, I am sorry to say, most of my colleagues in the public life, they are always saying, we are very proud of our language Tamil. Yes, I too very proud of my mother tongue Tamil. But what is the difference between them, most of them, and me? I never hate other languages. I like my mother tongue. I appreciate it. I am very proud of it. That doesn't mean I have to hate others' mother tongue. That will not bring harmony. That will make me more confined to a particular region.
That's why in all our universities I am always telling, at least one other foreign language. It may be Italy, it may be French, it may be Germany, it may be Spanish, it may be Japanese, it may be even Chinese. Other than English, at least one foreign language should be there in every university, that I am insisting, so that our students will get much exposure to the international and the world. They will be more equipped. If I know Marathi, then I must be more equipped than today. That's why I am always encouraging and always requesting, when you are young, you learn as many languages as you can. And as our Majumdarji is spreading the education system, he wants to spread it all over the world. And I wish him and his family, Aruguvol Verudi, Alvol Talaika Vendum. That is a proverb in Tamil that means, like the grass, the root should go like a grass, and it should spread like Panam tree. Why Panam tree has been quoted? The Panam tree is having the uniqueness. Every branch can have its own root. Instead of the branches becoming a burden, the branches becoming the support. Like that, all your family should grow like that. That is my wish on your 19th birthday. All you said, very clearly you said, he is not my son-in-law, I will call him as son. That's why in Tamil we call him as Marumagan. Magan means son. Marumagan means another son. Magal means daughter. Marumagal means another daughter. So you are symbolically said how a family can get united. What is the meaning of living? Meaning of living is nothing but living together. Meaning of living is nothing but affectionate on each other. Meaning of living is nothing but understanding each other. That is a great philosophy for the family, not only for the family, it is the great philosophy for the society. And I pray to God that all your new endeavors, you and your family should be so successful, and you will be successful. With these words, I wish him and I thank him for being a symbol for so many youngsters today. They should always fix their goal, do everything towards achieving the goal, and move at their own speed. Never compare your speed with others. God has never created everybody with the same efficiency. And getting fed up in life is a part of life. You have to come out of it. Fed up will come for everyone. Even for Vivekananda it has come. We know only the positive side of Vivekananda. When he was in America, he has undergone so many struggles. Even his early life, his parents have created a lot of debts for him, so he has to pay back. So nobody is exempted, including Lord Ram. God has become to the earth and he became the human being, but Lord Ram has suffered a lot than enjoying the power. So it is a part of the game, it is a part of our life that fatigue will come for everyone. But we must not stick with the fatigue, we should disown it and we should march forward. For that only you always choose your own speed. And you can take little breakup also at times, but you should continue your journey. You should continue your journey with a lot of faith in you. That is what Vivekananda ji has said. And I am sure, sir, all your successors will take your university all over the world and they will be reflecting your great thought
of the soil, Vasudhaiva Kudumbakam will be, the whole world is one family, will be reflected on all your efforts. With these words, I thank you once again, and I pray to God for you become such an inspiring personality for so many youngsters. That is, if we concentrate, work with an involvement and dedicacy, definitely we will be very successful as a human being. With these words, I wish you every success. Thank you. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत. Thank you everyone. धन्यवाद सर. मला वाटतं आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आज पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदार सरांच्या 90वीचा हा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करतोय. मी विनंती करतो श्री अंकित काणे, डिजिटल सकाळचे एडिटर, त्यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावा. नमस्कार. सर्वप्रथम मी आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांचे आभार मानतो की आजच्या कार्यक्रमासाठी ते खास मुंबईहून इथे आलेत. तर माझी सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आमचे मार्गदर्शक आदरणीय शाहू महाराज हे सुद्धा कोल्हापूरहून आज या कार्यक्रमासाठी आलेत. महाराज धन्यवाद. आणि सर, इथे पुण्यातली असंख्य मान्यवर मंडळी बसलेत. मला वाटतं आपण 90 वर्षात काय कमवलं तरी माणसं कमवलेत आणि हे प्रेम कमवलेत. तर आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात, आपल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. मुजुमदार कुटुंबीय, सिम्बॉयसिस परिवार या सगळ्यांचेही आम्ही आभार मानणार नाही, कारण सकाळचाच ते एक भाग आहेत आणि आम्ही सिम्बॉयसिसचा एक भाग आहोत. आपल्या सर्वांचे आभार. आणि मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की असाच कार्यक्रम मुजुमदार सरांच्या 100वीचा आम्हाला साजरा करता यावा. आणि मुजुमदार सर, तुमची मी आत्ताच परवानगी मागतोय की तुमच्या 100वीचा कार्यक्रम आपण गणेश कला क्रीडा मंदिरात जोरदार घेऊ, तर ती तुम्ही परवानगी आम्हाला द्यावी. तुमचं हे तेज, तुमचा तो उत्साह अशीच आम्हाला प्रेरणा देत राहू. सकाळ माध्यम समूहातर्फे आणि इथल्या सर्वांतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि आपल्या कार्याला वंदन. आता सामूहिक राष्ट्रगीत होईल, त्याच्यासाठी आपण सर्वांनी उभं राहावं, त्यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे